अंतर्गत 50 महिलांना वेश्याव्यवसाय करताना पकडलेलं आहे. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर ही मोठी कारवाई मांडली जाईल. काही दिवसापासून अशा चोपडा शहरामध्ये एक वार्ड नंबर 34 या ठिकाणी रेड लाईट एरिया आणि काही लोकांनी वेश्याप्रवृत्ती करतायत अशा माहिती प्राप्त झाल्या होत्या. माहिती प्राप्त झाल्यानंतर आपला SDPO आणि चोपडा शहर पोलीस स्टेशनचे PI त्यांनी प्लॅन करायला सुरू केलं. कालच्या दिवशी सायंकाळी एका पंटरनी त्या एरियामध्ये पाठवण्यात आल्या होत्या आणि पंटरनी त्या एरियामध्ये पैशाचे ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर पोलिसांना इशारा दिल्यानंतर तिथं पोलीस टीम पोहोचला आणि तिथं एकूण 11 मालकीन म्हणजे पिम्प्स या महिला तिथं दिसून आल्या आणि त्या एरियामध्ये 11 लोकांना आम्ही ताब्यात घेतलं आणि टोटलमध्ये एक 50 महिलांना आम्ही रेस्क्यू करण्यात आलेलं आहे, सुटका करण्यात आलेला आहे. आणि ही जे 50 महिलांना आम्ही आशादीप वसतिगृह महिला सुधारगृहामध्ये कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना तिथं ठेवण्यात आलं आणि जे 11 आरोपी आहे 11 आरोपींना आम्ही अटक करण्यात आलेलं आहे. सगळे आरोपी यांची पार्श्वभूमी काय आहे? आरोपीचं याच्यापूर्वी कोणत्या गुन्ह्यामध्ये सहभाग आहे त्याचा आपला शोध चालू आहे आणि याच्यापूर्वी पण मागच्या वर्षी पण एक 9 आरोपीला त्या एरियामधूनच त्यांना अटक करण्यात आल्या होत्या. त्या 9 आरोपीपैकी काही लोक या गुन्ह्यामध्ये पण आहेत असं आत्तापर्यंत समजलेलं आहे. पुढील तपास चालू आहे. या काही इतर राज्यांच्या पण महिला याच्यामध्ये समावेश आहे का? जवळच मध्य प्रदेशची सीमा आहेत. ते 50 पैकी काही लोकांचा ॲड्रेस मध्य प्रदेशचं पण आहे, काही लोकांचं महाराष्ट्राचा पण ॲड्रेस आहे, बाहेरची पण लोक आहेत. ते प्रथमतः आता सर्व लोकांनी चोपडाचा ॲड्रेस दिला. त्यांचं पूर्ण आयडेंटिटी व्हेरिफिकेशन चालू आहे. आयडेंटिटी पूर्ण व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ही मूल कुठलं राहणार आहे ही गोष्ट आपल्याला समजेल. महिलांना काही दाबून ठेवण्यात आलेलं होतं? ते जे 11 आरोपी आहे मालकीन आहे ती 50 मुलींना दाबून ठेवलं होतं आणि त्यांच्याकडनं वेश्यावृत्ती करायला त्यांच्याकडे जबरदस्ती करायला लावलं होतं. अल्पवयीन मुलींचा काही समावेश आहे का? अल्पवयीन मुली कोणी आता समोर नाही आलेल्या आहे. अशी घटना ना घडून पोलिस आता कशा पद्धतीने कारवाई करणार किंवा कसं लक्षात ठेवणार? अशा घटना परत त्या एरियामध्ये होऊ नये म्हणून आम्ही ते एक जागा आहे अतिक्रमणमध्ये आहे, अतिक्रमणमध्ये झोपड्या बनवलेल्या होत्या. महानगरपालिकेला आम्ही लेटर देणार आहे आणि त्याच्यासोबत जे इलेक्ट्रिसिटी कनेक्शन आणि बाकी जे सुविधा आहे ती पण इलिगल म्हणून समजलेलं आहे. संबंधित इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट आणि बाकी लोकांना पण आम्ही पत्रव्यवहार करणार आहे. आम्ही पूर्ण काळजी घेते की परत या ठिकाणीवर परत बसणार नाही असे आम्ही काळजी घ्यायचे प्रयत्न चालू आहे. सर, शहरात अनेक हॉटेल्सवर लॉजिंगच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू आहे, याच्यावर काही कारवाई होईल का येणाऱ्या काळात? नक्की, म्हणजे जसं कंप्लेंट प्राप्त होत आहेत त्याच्यावरती पूर्ण प्लॅनिंग करायचं असते. कायद्याप्रमाणे पंटर लावणं आणि त्याच्या कायद्यानुसार कारवाई करायची असते. त्याच्यात तेवढी प्लॅनिंग लागते. ते प्लॅनिंगनुसार जेव्हा प्लॅनिंग सक्सेसफुल होईल त्याच्यावरती देखील कारवाई होणार आहे. भुसावल शहर की मुगलाई जायका कैटरिंग में अब स्वादिष्ट हैदराबादी चिकन बिरयानी 199 में 1 kg मिलने का एक ठिकाना, जिसमें आपको लखनवी हैदराबादी बिरयानी के साथ अन्य 20 प्रकार की बिरयानी मिलेंगी और खास रमजान में आपको 60 प्रकार के स्टार्टर रहेंगे. साथ ही आपको अरबियान तुर्कीज खाने के पकवान मिलेंगे और शादी और पार्टी के ऑर्डर लिए जाते हैं. डिलक्स फर्नीचर एंड इलेक्ट्रॉनिक्स में आपको मिलेंगे कुशन सोफा सेट, बेडरूम सेट, कारपेट, चेयर, डाइनिंग टेबल के साथ इलेक्ट्रॉनिक्स में वॉशिंग मशीन, फ्रिज व अन्य प्रकार के घरेलू सामान व आपकी सुविधा के लिए फर्नीचर और इलेक्ट्रॉनिक सामान पर 0% से फाइनेंस भी उपलब्ध है. तो पता याद रखें, मोहम्मद अली रोड, खड़का रोड, भुसावल. अधिक जानकारी के लिए संपर्क करें 8600 882300.